करण्यासाठी राजन साळवींना हे पथक घेऊन चाललं होतं। एसीबी अधिकारी आता बँकेच्या दिशेने रवाना झालेले आहेत। आपण पागितल्या दृश्यांमध्ये आता राजन साळवी एसीबी अधिकाऱ्यांना लॉकर दाखवणार आहेत। मात्र साळवींच्या निवासस्थानाबाहेर साळवींच्या अनेक समर्थकांनी गर्दी केली होती। जिल्ह्याभरातून समर्थक तिथे एकवटले होते आणि साळवींच्या समर्थनार्थ त्यांनी घोषणा देखील दिलेल्या आहेत। एवढंच नाही तर ठाकरे गटाच्या अनेक नेत्यांनी देखील साळवींना पाठिंबा दिलेला आहे आणि हा सगळा दबाव तंत्राचा भाग आहे। मात्र आपण शिंदे गटात जाणार नाही, ठाकरेंची साथ सोडणार नाही असं देखील राजन साळवींनी स्पष्ट केलेलं आहे। मात्र त्यांनी आपल्या पत्नी आणि मुलाविरोधात गुन्हा दाखल झाला याबद्दल खेद वाटतो असं देखील ते बोललेले आहेत। यंत्रणांचा वापर करून दबाव तंत्र टाकून आपण शिंदे गटात जाणार नाही, ठाकरेंची साथ सोडणार नाही, उद्धव ठाकरेंनी आपल्याला फोन करून धीर दिलेला आहे असं देखील राजन साळवींनी सांगितलेलं आहे। आता एसीबीचं पथक त्यांना जिल्हा बँकेत घेऊन जाते, कारण जिल्हा बँकेत आमदार राजन साळवी यांचं एक लॉकर आहे। लॉकरची तपासणी तिथं केली जाईल। आमदार राजन साळवी यांच्या पत्नी आणि मुलाविरोधात देखील गुन्हा दाखल आहे। बेनामी संपत्तीचं हे सगळं प्रकरण आहे, त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग म्हणजेच एसीबीनं त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून चौकशी सुरू केली होती। संपत्तीमध्ये 118% जास्त रक्कम असल्याचा आरोप एसीबीकडनं आहे आणि त्या संदर्भातच त्यांची तब्बल 9 तासापासून चौकशी सुरू होते आणि आता एसीबीचं अधिकाऱ्यांचं पथक त्यांना जिल्हा बँकेत घेऊन जाणार आहे। तिथं साळवींच्या लॉकरची तपासणी केली जाईल। मात्र ही कारवाई होत असतानाच ठाकरे गटाचे सर्व नेते सरसावले आहेत। त्यांनी साळवींना पाठिंबा दिलेला आहे। काही वेळापूर्वीच राजन साळवांनी स्पष्ट केलं की हा सगळा दबाव तंत्राचा भाग आहे, आपण शिंदे गटात कदापि जाणार नाही, ठाकरेंची साथ आपण सोडणार नाही। काही वेळापूर्वी आमदार साळवी यांनी वकिलांसोबत देखील चर्चा केली। वकिलांची टीम साळवींच्या घरी दाखल होती। राजापूरचे आमदार राजन साळवी तसेच त्यांची पत्नी अनुजा साळवी, मुलगा शुभम साळवी यांच्या विरोधात उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्ता प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि त्यावरूनच एसीबीची ही कारवाई सुरू केलेली आहे। त्यांच्याकडे रत्नागिरी शहर हद्दीत व रत्नागिरी जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ऑक्टोबर 2009 ते 2 डिसेंबर 2022 या कालावधीमध्ये ज्ञात उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती आहे। एकूण 3,53,00,000 संपत्ती आहे, म्हणजेच अपसंपदा म्हणजेच बेकायदा संपत्ती आहे असा आरोप आहे, तशी तक्रार आहे आणि त्यावरूनच एसीबीच्या पथकानं आता कारवाई सुरू केलेली आहे। या संपत्तीबाबतचा समाधानकारक खुलासा सादर न केल्यामुळे भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत राजन साळवी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। केवळ त्यांच्याच विरोधात नाही तर त्यांच्या पत्नी आणि मुलाविरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आलाय। राजन साळवी यांची पत्नी आणि मुलगा यांच्या विरोधात देखील रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। या गुन्ह्याचा आता तपास सगळा येतो लाचलुचपत प्रतिबंधक विभाग म्हणजेच एसीबीचे अधिकारी करतायत। मात्र या कारवाई दरम्यान राजन साळवींचे पूर्ण मतदारसंघातले त्यांचे समर्थक आहेत, पाठीराखे आहेत, ते सगळे तिथं त्यांच्या निवासस्थानाबाहेर जमलेले आहेत आणि त्यांच्या समर्थनार्थ घोषणा देत आहेत। एसीबीचे अधिकारी आता साळवींसह बँकेच्या दिशेने रवाना झालेले आहेत। तिथं लॉकरची तपासणी केली जाईल। गेल्या 9 तासांपासून साळवींची चौकशी सुरू आहे। मात्र या कारवाई दरम्यान राजन साळवींची पत्नी आणि मुलगा तिथे नाही, ते मुंबईत असल्याची माहिती समोर आलेली आहे। स्वतः साळवींनी सांगितलेलं की एका कार्यक्रमानिमित्त तयारीसाठी ते मुंबईत आलेले आहेत आणि न्यायालयावर माझा विश्वास आहे, पुढच्या सगळ्या कारवाईला मी सामोरं जाणार, मात्र मी शिंदे गटात जाणार नाही, मी उद्धव ठाकरेंची साथ सोडणार नाही असं निर्धार देखील साळवींनी व्यक्त केलाय। साळवी एसीबी अधिकाऱ्यांच्या बँकेतील लॉकर दाखवणार आहेत। बँकेच्या दिशेने हा सगळा जो पथक आहे हे सगळे बँकेच्या दिशेने रवाना होत आहेत। मात्र साळवींचे समर्थक तिथे एकवटलेले आहेत आणि शक्ती प्रदर्शन एक प्रकारे केलं जातंय।